बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कथा नवा अर्थ. नेहमीसारखं दुपारच्या जेवणाचं ताट घेऊन मी टी व्ही समोर बसले आणि टी व्ही सुरू केला. चॅनल बदलत असताना एकदम ओळखीचा चेहरा दिसला म्हणून तिथेच थबकले. मुलाखत घेत असणाऱ्या रेणुकाला पाहून आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. एक अंध व मतिमंद संस्थेच्या कार्यकर्त्या स्त्रीची रेणू मुलाखत घेत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आघाड आत्मविश्वास, विविध प्रश्न विचारण्याची हातोटी, तिचं त्या विषयावरील ज्ञान, दूरध्वनीद्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे व शंकांचे सफाईदारपणे हाताळण्याचे कसब पाहून अचंबितच झाले. काही वर्षांपूर्वीची अबोल, शांत, नेहमी कुठल्या तरी दडपणाखाली दबलेली, शून्यात हरवलेली, घाबरट रेणुका हीच का, हा प्रश्न मनाला परत परत भेडसावू लागला. तिच्यातला बदल, खास करून आत्मविश्वास, धीटपणा पाहून खूप आनंदही झाला. आमच्या दोघीतली दुआ नैना अग्रवाल कायमची कॅनडाला मुलाकडे गेल्यामुळे रेणूविषयी माहिती मिळत नव्हती. 1.5-2 वर्षांपूर्वी रेणूचे पती व्यंकटेश वारले हे दुसऱ्या मैत्रिणीकडून कळलं. नंतर वर्तमानपत्रातही हे वृत्त वाचलं. तेव्हा खूप वाटलं एक फोन करावा किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटावं. पण माझ्या मध्यम वर्गाच्या मर्यादा आड आल्या. वाटलं ही हाय सोसायटीची माणसं, आपलं स्वागत कसं होईल, त्यांना आपलं जाणं आवडेल की नाही. शिवाय रेणूची सत्य परिस्थिती माहिती होती. तोंड देखत जाणं कितपत योग्य आहे या विचारानं मी गेलेच नाही. तशी रेणुका आमच्यासारखीच मध्यम वर्गातून आलेली. व्यंकटेशच्या प्रेमात पडली. लग्न झालं आणि बघता बघता एकदम हाय सोसायटीत जाऊन बसली. व्यंकटेश त्यांच्याच बिल्डिंगमध्ये कोणाकडे तरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. नुकताच CA होऊन नोकरीला लागलेला, विलक्षण बुद्धिमान, खूप महत्वाकांक्षी व जिद्दी. येता जाता त्याची व रेणुकाची लिफ्टमध्ये भेट व्हायची. हाय हॅलो म्हणता म्हणता चांगलीच ओळख झाली. गहऱ्या डोळ्यांची, शांत, काहीशी अबोल, गोरीपान सडसडीत बांध्याची लाजरी रेणुका व्यंकटेशला आवडली. एकदम डोळ्यांतच भरली. त्यानं तिच्या मोठ्या भावाशी दोस्ती केली. तसा व्यंकटेश काळा असला तरी स्मार्ट, नाकी डोळी तरतरीत होता, स्मार्ट होता. चेहऱ्यावर बुद्धीचं तेज होतं. पार्ट टाइम MBA करीत होता. लग्नाच्या बाजारात खूप मागणी होती त्याला. त्याच्या आप्पा अम्मा चेन्नईला राहत होते. मुंबईत तू एकटाच राहतोस, आता नोकरीही लागली, लग्न कर म्हणून सारखे मागे लागले होते ते. कुणा ना कुणा मद्रासी मुलीचे फोटो पाठवित होते. व्यंकटेशला तर रेणू आवडत होती. गुजराती असली तरी मुंबईसारख्या शहरात वाढलेली, व्यंकटेशला हवी तशी. रेणू अजून 12वीत शिकत होती. शिवाय तिच्या घरचं वातावरण अगदी कर्मठ, जातीबाहेर मुलला देतील की नाही ही शंका. व्यंकटेशच्या आप्पा अम्माही कुळ, जात्र, गोत्र मानणारे, परंतु तो स्वतःच्या पायावर उभा असल्याने स्वतःचा निर्णय घेण्यास मोकळा होता. आपण न सांगता गप्प बसलो तर कोणी मद्रासी मुलगी आपल्या गळ्यात बांधतील ही भीती त्याला सतावत होती. रेणू अजून लहान होती, शिकत होती. तिच्यावर आईवडिलांचा धाक होता. त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन निर्णय घेण्याइतकी धीट नव्हती ती. प्रथम तिचं मत विचारायला हवं, मगच आप्पा आम्हाला सांगायचं. म्हणून एक दिवस त्यानं तिला समुद्रकिनारी बोलावलं आणि म्हटलं, रेणू, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. तू मला खूप आवडतेस. तू माझ्याशी लग्न करशील? माझे आई वडील मुलगी बघ म्हणून मागे लागलेत माझ्या. माझी इच्छा आहे की आपण लवकरात लवकर लग्न करावं. माझे बापूजी परवानगी देतील की नाही ही शंकाच आहे. शिवाय माझं शिक्षणही पूर्ण झालेलं नाही.
शिक्षणाची काळजी करू नकोस. लग्नानंतरही शिकता येईल. प्रश्न आहे तुझ्या बापूजींचा. मी सरळ त्यांच्याकडे जाऊन तुझा हात मागेन. नको नको, मी संधी साधून त्यांच्या कानावर घालते. त्यांना एकदम धक्का बसायला नको. नाहीतर मी आधी तुझ्या दादाच्या कानावर घालू का? चालेल, मान खाली घालून ती म्हणाली. घरात हे प्रेम प्रकरण कळताच बापूजी एकदम चिडले. पण तिचा दादा रवींद्रभाई मध्ये पडला. त्यानं समजूत घातली. म्हणाला, बापूजी, जरा शांत चित्ताने विचार करा. व्यंकटेश सारखा हुशार CA झालेला मुलगा तुम्हाला जावई म्हणून मिळतोय. तो MBA करतोय. नोकरी चांगली आहे. चांगल्या कुटुंबातला सधन आहे. आता जातीचा नाही, त्यामुळे काय फरक पडतोय? त्याचे अम्मा आप्पा चेन्नईला आहेत. आपली रेणू राज्य करील. दोघांचं एकमेकावर प्रेम आहे, तेव्हा ताणून धरू नका. मग ते कसेबसे लग्नाला तयार झाले. व्यंकटेशने आप्पा अम्माला कळविले. सुरुवातीला त्याने कुरकुर केली, पण फार अडवून धरले तर मुलगा हातचा जाईल आणि परस्पर लग्न करून मोकळा होईल म्हणून नाखुशीने का होईना पण परवानगी दिली. पण अशी अट घातली की मुलीच्या आईवडिलांनी लग्नाचे ठरवायला चेन्नईला यावे. लग्न चेन्नईला मद्रासी पद्धतीने करावे, कारण आमचे सर्व नातेवाईक चेन्नईत आहेत. खरं तर रेणूचे कोणीच चेन्नईत नव्हते. ते शहर एकदम परके. तेथील भाषा येत नव्हती, पद्धती माहिती नव्हती. पण मुली खातर ते तयार झाले. व्यंकटेश विमानाने पुढे गेला. रेणूचे बापूजी व मोठा भाऊ रेल्वेने गेले. एका हॉटेलात उतरले. ठरल्या वेळेला व्यंकटेशच्या आई वडिलांना भेटायला गेले. त्यांनी बऱ्याच अटी घातल्या. लग्नाचा संपूर्ण खर्च, मानपान, रीतिरिवाज मद्रासी पद्धतीने व्हायला हवेत. लग्न पहिल्या दिवशी पारंपरिक पद्धतीने तर दुसऱ्या दिवशी पंचतारांकित हॉटेलात रिसेप्शन करायला हवं, इत्यादी. काय करणार बिचारे? मुलीसाठी म्हणून तयार झाले. तशी रेणूची परिस्थिती बेताचीच. वडिलांचे जनरल स्टोअर होते. पूर्वी छान चालायचे. आता जवळपास मोठे मोठे मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स आल्याने बिझनेस कमी झाला होता. पण रेणूसाठी त्यांनी सर्व अटी मान्य केल्या. त्यांच्या सांगण्यानुसार लग्नाचा मुहूर्त काढला. जवळच्या नात्यातील 15-20 जण रेणूसह चेन्नईला आले. एका गुजराती संस्थेत उतरले. त्यांच्या मर्जीप्रमाणे सालंकृत कन्यादान केलं. नवविवाहित जोडपं हनीमूनला कोडाईला गेलं. बाकीची मंडळी मुंबईला परतली. व्यंकटेशने रेणूच्या घराजवळ भाड्याने जागा घेतली. रेणू राहायला आली. नव्या नवलाईचा संसार सुरू झाला. जवळच माहेर. घरात दोघं राजा राणी. रेणू अगदी खुश होती. प्रथम पासून तिला अभ्यासाची आवड अशी नव्हतीच, त्यामुळे त्यावर्षी तिने परीक्षा दिली नाही. याउलट व्यंकटेश खूप महत्वाकांक्षी, उराशी मोठी स्वप्न, ध्येय. ती काबीज करण्याची प्रचंड धडपड, जिद्द. अर्जुनाप्रमाणे त्याचं सगळं लक्ष त्या ध्येयावर होतं. यशाच्या एक एक पायऱ्या काबीज करण्यात तो मग्न होता. रेणू त्याला आवडणारे मद्रासी पदार्थ शिकण्यात, घर नीट नेटकं ठेवण्यात, संसाराला लागणाऱ्या वस्तू जमिवण्यात स्वतःला धन्य समजत होती. वेळ मिळेल तेव्हा बाकडे जा, TV वरच्या सिरियल्स बघ, स्वयंपाक कर, यात तिचा वेळ जायचा. व्यंकटेश सध्याच्या नोकरीवर समाधानी नव्हता. त्याचे सारखे प्रयत्न चालूच होते. वर्षभरातच त्याला दुसरी नोकरी मिळाली. कंपनीने त्याला 3 वर्षांसाठी सिंगापूरला पाठवले. रेणूला व तिच्या घरच्या मंडळींना खूप आनंद झाला. रेणू व्यंकटेश बरोबर सिंगापूरला आली. काही महिन्यांतच तिला दिवस राहिले. पहिल्या बाळंतपणासाठी ती मुंबईला माहेरी आली. सांगितलेल्या तारखेला रेणूला 6 पौंडांचा गुटगुटीत मातृमुखी महेश झाला. सासू सासरे व्यंकटेश बारशासाठी आले. रेणूच्या घरच्यांनी व्याह्यांचा चांगलाच पाहुणचार केला. 1 आठवडा राहून व्यंकटेश सिंगापूरला परत गेला. आता त्याची उठबस उच्च लोकात होत होती. सेमिनार्स, पार्ट्या, मीटिंग्ज
यामुळे मोठ्या लोकांशी संबंधित होता. पंचतारांकित हॉटेलात जाणं येणं वाढलं होतं. रेणू अजून मुंबईत असल्यानं तो हॉटेलात पार्ट्या देत होता. महेशला 6 महिने झाले तशी ती सिंगापूरला आली. व्यंकटेशमधले सूक्ष्म बदल पाहून भांबावून गेली. अगदीच अचंबित झाले. वागण्या बोलण्यात सगळे साहेबी थाट. पूर्वीचा मोकळेपणा नाही. सगळं वरवरचं कृत्रिम, दिखाऊ. एक वस्तू जरी इकडची तिकडे झाली तर चिडचिड, ओरडणं. आता घरीही रोज ड्रिंक घेणं. पूर्वी केवळ पार्टीतच घ्यायचा. कधी नॉनव्हेजला हात न लावणारा चिकनची तंगडी, तळलेले मासे, प्रॉन्स चवीने खाऊ लागला. 1-2 वेळा तिनं त्याच्या रोज पिण्याविषयी, नॉनव्हेज खाण्याविषयी टोकलं. तसा संतापून म्हणाला तो, तुला काय कळतं यातलं? तुला स्वतःला कसलं ध्येय नाही, महत्वाकांक्षा नाही. ठीक आहे, निदान नवऱ्याच्या प्रगतीच्या तरी आड येऊ नकोस. मला खूप खूप मोठं व्हायचं आहे. मोठी पोस्ट, पैसा कमवायचा आहे. आकाशात झेप घ्यायची आहे. त्यासाठी मोठ्या लोकांना भेटावं लागतं, त्यांच्यात वावरावं लागतं, तर हे सर्व करावं लागतं, घ्यावं लागतं. समजलीस? आता तूही घरात नॉनव्हेज बनवायला शिक. नेहमी नेहमी बाहेर पार्ट्या देणं परवडत नाही. बरं दिसत नाही ते. ते विचारतात मिसेस कुठे आहे. तू इतके महिने मुंबईत होतीस म्हणून ठीक. यापुढे सर्व शिकून घे. हे तुझं बावळटासारखं ध्यान सुधार. एका बाळणपणात किती सुटलीस. जरा डाएट कर. तो नुसत्या सूचना सोडत होता. रेणू स्तब्ध होऊन ऐकत होती. तिची काहीच प्रतिक्रिया नाही हे पाहून भडकला. म्हणाला, मी काय सांगितलं ते डोक्यात शिरलं ना? ती नुसती हूं म्हणाली. तो खोलीतून निघून गेला. त्याच्या स्वभावाचे एक नवे पैलू पाहून ती गोंधळून गेली. लग्नानंतर त्याच्या रागीट तापट स्वभावाची झलक जाणवली होती, पण त्याकडे तिनं दुर्लक्ष केलं होतं. नव्या नवलाईचा प्रेमाचा पडदा डोळ्यावर होता. आता रागीटपणाला तीव्र धार चढली होती. त्याच्यातला हुकुमशहा उठता बसता तिच्यावर शब्दांचे वार करीत होता. तिच्या भावनांचा विचार करीत नव्हता. तिचा अपमान करीत होता. बिचारी रेणू मूकपणे सगळं सहन करीत होती. कधी वाटायचं आपली प्रत्येक गोष्ट चुकते का? आपण इतक्या बावळट आहोत, मग आपल्यावर यानं प्रेमच कसं केलं? आता हा असा राग राग का करतो? बरं, चुकत असेल तर प्रेमाने हळुवारपणे सांगता येत नाही का? त्यासाठी इतका अंगावर येऊन चिडून सांगायला हवं? कधी कधी त्याच्या बोलण्याने तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू व्हायचे. मग तो अधिकच भडकून म्हणायचा, आता रडायला काय झालं? मी मेलो? एक तर चुका करायच्या, मग ओरडलं की डोळ्यांतून पाणी काढायचं. कान डोळे नीट उघडे ठेवून ऐक, म्हणजे चुका होणार नाहीत. वैताग झाला. मग ती आपल्या भावना आतल्या आत कोंडून बाथरूममध्ये जाऊन खूप रडायची. कोंडलेल्या भावना कुणापुढे मोकळ्या करणार? नवं शहर, नवा परिसर, सगळंच नवीन. शिवाय आपली मायेची माणसं हजारो मैल दूर. त्यांना सांगून दुःख का द्या? आपणच तर आपल्या मर्जीनं त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केले. आता आपणच निस्तरायला हवं म्हणून ती गप्प गप्प बसायची. पण व्यंकटेशचं लोकांसमोर बाहेरचं वागणं पाहून आश्चर्यचकित व्हायचे. तेव्हा त्याचं इतकं हळुवार, प्रेमळ, जिभेवर साखर पेरल्यासारखं बोलणं ऐकून घरात हा बायकोजवळ निष्ठूर वागतो हे सांगूनही पटणार नाही. आता पश्चाताप करून काहीच उपयोग नाही. निदान आपल्या तान्हुल्या बाळासाठी सर्व सोसायलाच हवं म्हणून अश्रू पुसून ती कामाला लागायची. त्यातच काही दिवसांनी तिच्या लक्षात आलं की तिला पुन्हा दिवस गेलेत. ती अगदी गर्भगळीत झाली. तिचं धाबच धनाडलं. तिला दुसरं नकोस होतं, पण कुठल्या तोंडानं सांगणार? तीही एक प्रकारची जबरदस्तीच होती. रोज रोज पार्ट्यांना जाणं, रात्री उशिरा घरी येणं,
मग धुसमुसळेपणा करीत सुख हक्कानं ओरबडून घेणं. नाईलाजानं रेणूला सामोरं जावं लागायचं. न जाऊन करणार काय बिचारी? नवऱ्याचा तो हक्कच होता ना. एक दोन वेळा तिनं प्रतिकार केला तर 2 मुस्कटात ठेवल्याने हवं ते सुख मिळवलंच. मार खाऊन शरणागती पत्करण्यापेक्षा आधीच सामोरं गेलेलं बरं म्हणून ती गप्प राहायची. एक दिवस मनाशी धैर्य साठवून तिनं घाबरत घाबरत परत दिवस गेल्याचं त्याला सांगितलं. तसा तो नेहमीप्रमाणे अंगावर खेकसत म्हणाला, मग तू नाही काळजी घ्यायची? वरती तोंड करून मला काय सांगतेस? चुकलं माझं. आता काय करू तुम्हीच सांगा. काकुळतेनं ती म्हणाली. चूक निभावून ने. कोरडेपणाने म्हणाला, ॲबॉर्शन करू? मूर्ख. अगं माझं म्हणणं आता झालं ते झालं, वाढव. पण या बाळंतपणात आठवणीने ऑपरेशन करून घे. पुढे मला कटकट नको, समजलीस? 2 मुलं पुरे आपल्याला, त्यांनाच नीट वाढव म्हणजे झालं. नेहमीप्रमाणे तंतनत उठून गेला. रेणू अगदी सुन्न झाली. आजकाल ह्याला आपलं अस्तित्वही नकोसं झालंय. त्यात ही नवी भर. डोक्याला हात लावून डोळे मिटून बराच वेळ ती सोप्यात बसून राहिली. ह्या खेपेस ती उलट्या, चक्कर, मळमळ यामुळे खूप हैराण होत होती. त्यात महेश लहान. त्याचं शिशू, आजारपण, रडणं, दूध देणं वैतागून जायची ती. व्यंकटेशची कसली मदत तर नाहीच, वरून सारखं ओरडणं, संतापणं, शिव्या देणं चालूच असायचं. प्रत्येक वस्तू स्वच्छ टापटीप हवी असायची. सगळं हाताशी हवं. हुकूम सोडला की समोर यायला हवं. नोकर असले तरी पूर्ण वेळचे नव्हते. ठरलेली कामं करून निघून जायचे. त्यामुळं रेणूची तारांबळ उडायची. कधी कधी वाटायचं पळून जावं आणि कुठेतरी जीव द्यावा. पण वाटणं आणि कृती करणं यात खूप तफावत आहे. छोट्या महेशकडे आणि पोटात वाढणाऱ्या अंकुराकडे पाहून तोंड मिटून ती गप्प राहायची. 3 वर्ष कधी संपतात आणि आपण पुन्हा भारतात परत जातो याची ती आतुरतेनं वाट पाहायची. कालचक्र फिरत असतं, ते कुणासाठी थांबत नाही. दिवसामागून रात्र व रात्री मागून दिवस येत राहतात. व्यंकटेशची सिंगापुरातली 3 वर्ष संपली. मुंबईला परतण्याचे दिवस आले. रेणू आतून मोहरून गेली. व्यंकटेशला परत मुंबईला जायचं फारसं मनात नव्हतं. त्याला इकडे अनेक ऑफर्स आलेल्या, पण तो मुंबईच्या कंपनीकडे करारबद्ध असल्याने त्याला परत जाणं प्राप्त होतं. रेणूला वाटलं होतं दुसऱ्यांदा मुलगी होईल, कारण यावेळची लक्षणं अगदी वेगळीच होती. पण पुन्हा मुलगा झाला. हुबेहूब व्यंकटेशची छोटी प्रतिकृती. व्यंकटेशला फार आनंद झाला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने ऑपरेशन करून घेतलं. एक मोकळा श्वास घेतला. पुन्हा दिवस जाण्याची काळजी नव्हती. कंपनीनं घर, गाडी, नोकर चाकर दिले तरी व्यंकटेश खुश नव्हता. त्याला विदेशी जीवनाची चटक लागली होती. त्यासाठी त्याचे सतत प्रयत्न चालू होते. मलेशियात चांगली ऑफर आली. जुन्या नोकरीला लात मारून नवी घेतली. नवी नवी आव्हानं पेलणं आणि ती स्वीकारणं हे व्यंकटेशच्या रक्तातच होतं. तो क्वालालंपूरला आला. काही महिन्यांनी रेणू ही 2 मुलांसह आली. मोठा प्रशस्त बंगला, समोर सुरेख बाग, हिरवीगार हिरवळ, पाठी स्विमिंग पूल, 2 आलिशान गाड्या, ड्रायव्हर आणि गले लठ्ठ पगार. तो सगळा थाट पाहून रेणू भांबवूनच गेली. व्यंकटेश एका मोठ्या फायनान्स कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट होता. आता त्याचं उठणं बसणं विदेशी लोकांत व्हायचं. बऱ्याच वेळा रेणूलाही आमंत्रण असायचं. मुलं लहान आहेत या सबबीखाली तो रेणूला न्यायचा नाही. रेणूलाही त्या ओल्या पार्टीत मजा यायची नाही. कधी कुणी व्यंकटेशला खवचटपणे विचारायचं, मुलांना पाहायला आया नाही ठेवली?
की बायकोला बाहेर काढायचं नाही आहे. त्याचं रक्त उसळायचं. मनावर संयम ठेवून तो उडवाउडवीचे उत्तर द्यायचा. पण खरं कारण असं होतं की रेणू या सोसायटीत कशी वागेल, कशी बोलेल, ही भीती अधिक सतावायची त्याला. मग तो तिच्या सतत मागेच लागला की इंग्रजी बोलण्याची सवय कर, इंग्रजी पेपर, इंग्रजी चॅनल बघ, रोज वर्तमानपत्र वाचत जा, तुझा हा निर्विकार थोबडा जरा सुधार, ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केस काप, फेशियल कर. 2 मुलं झाली म्हणजे सगळं संपलं असं समजू नकोस. तू नीटनेटकी व्यवस्थित राहिलीस तर उद्या मुलंही तशीच राहतील. 24 तास चूल आणि मूल यात गुंतू नकोस. मला कोण बघायला येतं, घरात कशाला एवढे नखरे करून बसायचं. थोडीशी वैतागून ती म्हणाली, अगं मूर्खे, घरात असतेच म्हणून बावळटासारखं कशाला राहायला हवं. उद्या मुलं तसंच अनुकरण नाही का करणार. आता तू एका मोठ्या कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटची बायको आहेस, कोणा फालतू दुकानदाराची मुलगी नाही आहेस तू. एडपट साली, तुझ्यासमोर तुझं हे बावळट ध्यान नको. उद्याच जाऊन स्वतःला सुधार. आणि हो, यापुढं माझ्याबरोबर पार्टीत यायला हवं. तुझ्या कसल्याही सबबही मला चालणार नाहीत, लक्षात असू देत. काय? नकळत तोंडून शब्द गेला तसा तो म्हणाला, तू बरोबर ऐकलंस. इम्प्रूव्ह युअर सेल्फ. नेहमीप्रमाणे खोलीतून निघून गेला तो. आता हे आणि नवीन काय म्हणून कपाळाला हात लावून बराच वेळ विचार करत राहिली ती. बऱ्याच विचारानंतर तिच्या लक्षात आलं की आता आपल्याला नवऱ्याच्या पोस्टप्रमाणे बदलायलाच हवं, नाहीतर तो कुणा दुसऱ्या स्त्रीच्या मोहपाशात. या विचाराने ती उभी थरारली. नाही, देवाच्या कृपेने तो अजून आपल्यातच गुंतलाय, तेव्हा त्याच्या मनाप्रमाणे थोडं बदलायलाच हवं. तिनं मनाची समजूत घातली. एका ठाम निश्चयाने उठली. अलीकडे तिची प्रज्ञाबेनशी चांगलीच मैत्री जमली होती. प्रज्ञा गेली काही वर्षे इकडे होती, इंडियाहून आली होती. रेणूप्रमाणे गुजराती असल्याने तिला रेणूविषयी आपुलकी, जिव्हाळा वाटत होता. रेणूचा उदास चेहरा पाहून ती अनेक वेळा खोदून खोदून विचारायची. मग रेणूनं आपलं मन मोकळं केलं. तसं प्रज्ञा म्हणाली, रेणू, काही काळजी करू नकोस, मी तुला घेऊन जाईन. मला अनेक संस्था, क्लासेस माहीत आहेत, तिथे तुझं व्यक्तिमत्व नक्कीच सुधारेल. शिवाय चांगल्या ब्युटी पार्लरमध्ये नेईन. अगं, तू मुलची इतकी सुंदर आहेस की त्याला थोडा मेकअपचा, आधुनिकतेचा टच हवा. मग बघू, व्यंकटेशच काय, इतर पुरुषही तुझ्यावर लाईन मारतील. काय आहे रेणू, नवऱ्याला जशी वरची पोस्ट मिळते ना, तसं त्याच्या बायकोलाही स्वतःमध्ये बदल करणं आवश्यक आहे. नाहीतर त्याची सोसायटीत निंदा नारस्ती होते. लोक मागून नावं ठेवतात. समजतं ग मला, पण म्हणून मनाविरुद्ध सगळं करायचं. आता हेच बघ, मला लहानपणापासून लांब जाड केस आवडतात. माझ्या बाने आणि मी माझ्या केसांची किती काळजी घेतली. आता व्यंकटेश सारखा पाठी लागलाय, केस काप, केस काप म्हणून. पूर्वी त्याला हेच लांब केस फार आवडायचे. फॅशन म्हणून ते एकदम कापून टाकायचे. मला नाही पटत. सगळं कबूल आहे रेणू, परंतु बदलत्या परिस्थितीप्रमाणे वागायला नको का? लांब केस विंचरायला, साफ ठेवायला किती वेळ जातो. शॉर्ट केस कसे पटकन विंचरून होतात. शिवाय दिसायला स्मार्ट वाटतात. तुझे डोळे, भुवया किती छान आहेत. भुवयांना जरासा आकार दिला तर अधिक आकर्षक दिसतील. फेशियलमुळे तुझा मूळचा गोरा रंग व कांती अधिक तजेलदार दिसेल. हल्ली मुंबईत गल्ली बोळात ब्युटी पार्लर झालेत. अगदी कामकरी मुलीसुद्धा पार्लरमध्ये जाताना मी पाहिल्यात. तू इतकी उदास का? अगं, मी सुद्धा पूर्वी जायचे. हल्ली या 2 मुलांत अडकले ना, वेळच मिळत नाही. त्यातून व्यंकटेशचा स्वभाव असा की उठता बसता खुसपट काढतो. कुठे जायला नकोच वाटतं. सगळी हौस मौज मरूनच गेली आहे. रेणू, आत्ता कुठे आयुष्याला सुरुवात झाली आहे.
ही भाषा 21व्या शतकातल्या स्त्रीला मुळी शोभत नाही. बरं, त्यातून तू सुशिक्षित, शहरातली, अशा लहान सहान गोष्टीने खचून जाणं बरं नाही. उलट धैर्यानं सामोरं जायला हवं. आता घरात नोकर चाकर आहेत ना, मुलांना थोडा वेळ त्यांच्याकडे ठेव. स्वतःसाठी वेळ काढ. चल, उठ, जरा मोकळ्या हवेत जाऊया, बरं वाटेल तुला. दोघी बाहेर पडल्या. प्रज्ञाच्या बोलण्यानं रेणूला खरंच उभारी आली. मन प्रसन्न झालं. प्रज्ञाच्या सोबतीनं तिने बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या. बेकिंग क्लास, कॉफी क्लब, इंडियन वुमन्स असोसिएशन जॉईन केलं. व्यंकटेश तिच्यातल्या बदलाने सुखावला. तिला पार्टीला नेऊ लागला. तरी तिचा मूळचा भिडस्त स्वभाव नडत होता. एखादं सॉफ्ट ड्रिंक घेऊन ती बायकात गप्प बसून राहायची. विचारल्या तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे द्यायची. व्यंकटेश सराईतासारखा सर्वांमध्ये वावरायचा. आपल्या उमद्या व्यक्तिमत्वाने, वाक्चातुर्याने, हुशारीने सर्वांची मने जिंकायचा. तेव्हा इतर बायका रेणूची कीव करायच्या. रेणूने व्यंकटेशच्या मनाप्रमाणे वागण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याचे समाधान होत नसे. घरी येताच तो तिला हिडीस करी. नोकरांसमोर, मुलांसमोर अपमान करी. तोंडाला येईल ते बळे. सारं घर डोक्यावर घेई. रेणूला पार शरमल्यासारखं होई. अखेर तीही माणूस होती. तिलाही भावभावना होत्या. कित्येकदा सहन न होऊन ती प्रत्युत्तर द्यायची. तेव्हा व्यंकटेशचा हात तिच्यावर उठायचा. बिचारी मुले घाबरून दूर कोपऱ्यात राहून बघत राहायची. कुणाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. कारण बाहेर व्यंकटेशचं वागणं प्रेमळ, हळुवार, खास करून पार्टीत रेणूचा हात धरून एखाद्या फुलासारखं जपणं, तिचं गुणगान करणं, कुणाला जराही संशय येऊ नये. त्याच्या या दुहेरी व्यक्तिमत्वाची रेणूला विलक्षण चीड यायची. स्वतःचाच राग यायचा. अशा दुटप्पी धोरणी माणसाच्या प्रेमात कसे पडलो याचं आश्चर्य वाटायचं. कधी कधी स्वतःचे शिक्षण पूर्ण न केल्याचा पश्चातापही व्हायचा. वाटायचं आपल्याकडे डिग्री असती तर आपण स्वतःच्या पायावर उभे राहू शकलो असतो. मुलांना घेऊन घर सोडून निघून गेलो असतो. व्यंकटेश सारख्या अतिहुशार नवऱ्याचा मार, शिवीगाळ ऐकावी लागली नसती. दुर्दैवानं माहेरची दारही बंद झालेली. त्यांना वाटायचं रेणू फार श्रीमंत आहे, तिच्याकडे खूप पैसा आहे, घरात तिचंच राज्य चालतं. कारण अंदर की बात तिने आपल्या माहेरच्या माणसांना सांगितलेली नव्हती. तसा तिचा स्वभावच नव्हता. मूकपणे सहन करायची. आणि व्यंकटेश बाहेर इतका छान नाटक करायचं की कुणाला आतली खबर कळायचीच नाही. एकदा तिच्या भावांनी बिझनेससाठी रेणूकडे पैसे मागितले. तिच्याकडे कुठून असणार? तिने म्हटले, व्यंकटेशला विचारा, सगळे व्यवहार तोच बघतो. तेव्हा भावांना राग आला. त्यांचा अपमान झाला. बोलणंही टाकलं आणि रोषाची ही दरी रुंदावतच गेली. या जगात आपण एकट्या, अगदी एकट्या आहोत असं रेणूला वाटायला लागलं. तशातच व्यंकटेशने पुन्हा नोकरी बदलली. काही माणसांना यशाची झिंगच चढते. व्यंकटेश त्यातलाच एक. आता तो नव्या कंपनीचा मॅनेजिंग डिरेक्टर झाला. व्याप वाढला तसं काम, जबाबदारी, ताणही वाढला. मग काय, ताण कमी करायला दारू आणि राग काढायला हक्काची रेणू आहेच. रात्रंरात्र कम्प्युटरवर बसून काम करता करता पेगरीज व्हायचा. रेणू सारखी जेवणाची आठवण करून जेवण वाढून द्यायची तर तिच्यावरच ओरडायचा. घरात असल्यावेळी रेणूवर ओरडणं याशिवाय दुसरा संवाद नाही. आता मुलंही मोठी होत होती. त्यांच्यावर योग्य संस्कार व्हावेत म्हणून खूप जपत होती. बळे व्यंकटेशला समजावण्याचा प्रयत्न करीत होती. एक दिवस व्यंकटेशनं अचानक जाहीर केलं की महेश व रमेशला उटीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवायचं. रेणूला धक्काच बसला. ती म्हणाली, इतक्यात कशाला? दोघं अजून लहान आहेत. एवढ्या लांब इंडियात ठेवायची काय गरज आहे? तूच नेहमी म्हणतीस ना, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हायला हवेत. त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं तर ती स्मार्ट, इंडिपेंडंट, हुशार होतील. इथे तुझ्या
लाडाकोडात बावळट बिंडोक बनतील. बस, एकदा त्यानं निर्णय घेतला की काळ्या दगडावरची रेघ. त्याला विरोध करून काहीच निष्पन्न होणार नाही हे माहीत होतं. ती गप्प बसली, मन घट्ट केलं. घरातली रोज रोजची भांडणं तरी मुलांना पाहायला मिळणार नाहीत म्हणून बरंही वाटलं. तिनं मुलांची समजूत घातली, त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये जायला राजी केलं. चिमणी एवढी लहानशी तोंड करून ती जायला तयार झाली. व्यंकटेश व रेणू त्यांना उटीला सोडून आले. आता रेणूचे डोळे मुलांच्या सुट्टीकडेच लागलेले. सुट्टी कधी पडते आणि मुलं घरी कधी येतात याची ती वाट बघायची. व्यंकटेश रेणूवर कितीही ओरडत असला तरी मुलांवर त्याचे खूप प्रेम होते. त्यांना हवी ती गोष्ट लगेच आणून द्यायचा. सुट्टीत घरी आली की त्यांच्यासाठी वेळ काढायचा, वेगवेगळे बेत करायचा. त्यांना पर्यटन स्थळं, प्रदर्शनं, खेळ, हॉटेल्स, आउटिंगला न्यायचा. सुट्टीतले दिवस खूपच मजेत जायचे. रेणूही खुश असायची. वर्ष उलटत होती. मुलं एक एक इयत्ता ओलांडत होती. बघता बघता प्राथमिक शिक्षण संपून माध्यमिक शाळेत आली. महेश शेवटच्या वर्षाला आला. व्यंकटेशनं ठरवलं त्याला इंग्लंडला पाठवायचं. त्यासाठी त्याची खटपट सुरू झाली. त्यासंबंधी एका शब्दाने त्याने रेणूला विचारलं नाही. त्यातलं तिला काय कळतंय? महेश तर लहान. सगळे निर्णय तो परस्पर एकटा घ्यायचा. महेशला जेव्हा हे समजलं तेव्हा तो म्हणाला, डॅडी, मला लंडनला जायचं नाही. मी इंडियातच कॉलेजला जाईन. काय मूर्ख आहेस रे, अगदी मम्मीवर गेलायस. डॅड इतकी खटपट करतोय आणि तू वेडा नाही म्हणतोस. काही नाही, तुला जावंच लागेल आणि पुढच्या वर्षी रमेशही तिकडे येईल. रेणूला महेशची समजूत काढता काढता पुरे वाढ झाली. वर्षभरात रमेशही गेला. आता पूर्वीप्रमाणे मुलं प्रत्येक सुट्टीत घरी येत नव्हती. हळूहळू तिकडे रमली. व्यंकटेश कामानिमित्त लंडनला गेला की त्यांना भेटून येत असे. रेणू केवळ फोनवर बोलून स्वतःचं समाधान करून घे. त्यांच्या सहवासासाठी आतल्या आत झुरे. त्याच सुमारास व्यंकटेश काम करीत असलेल्या कंपनीस खूप तोटा झाला. कंपनी बंद होण्याची वेळ आली. व्यंकटेशने परिस्थिती समजून लगेच नोकरी सोडली व दुसरी इंडियात घेतली. पेडर रोडला फ्लॅट, गाडी दिली. हुद्दाही चांगला होता, पण मनावर कुठेतरी खोल जखमा झाल्या होत्या. मन अस्वस्थ, बेचैन झालेलं. इथल्या कामात मन रमत नव्हतं. तिथल्यासारखी मजा येत नव्हती. त्याचवेळी एका पार्टीत नैनाला रेणू भेटली. खूप वर्षानंतर. कॉलेजातल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. फोनने जुन्या मैत्रिणींशी संपर्क साधला. एक दिवस नैनानं मलाही फोन करून रेणूविषयी सांगितलं. म्हणाली, पुष्पा, तुला कॉलेजमधली आपल्या वर्गातली रेणुका शहा आठवते? परवा ती पार्टीत भेटली होती. अगं सांगतेस काय? ती परदेशात कुठेतरी होती ना? हो हो, मलेशियाला होती. आता माझ्या घराजवळ राहायला आली आहे. कशी दिसते? पूर्वीसारखीच आहे. माझी उत्सुकता वाढत होती. आता इतकी वर्षे गेल्यावर तशीच थोडी दिसणार. आपण तशाच आहोत का? पण पुष्पे स्वभावानं बदललेली दिसली. म्हणजे साधी आहे, आक्रमक दिसते. मी नाही समजले. अगं, आता ती या वयात कम्प्युटर, स्क्रिप्ट रायटिंग, ॲनिमेशन सारखे बरेच कोर्स करते. सांगतेस काय? तिला काय गरज? दिसतं तसं नसतं बाई. तिची दोन्ही मुलं अमेरिकेत असतात. ती तिकडे बोलावतात म्हणे. पण येण्यापूर्वी हे कोर्स करून आलीस तर तुझा वेळ चांगला जाईल, शिवाय पैसेही मिळतील म्हणून सध्या ती बिझी आहे. तिचे मिस्टर व्यंकटेश ते काय करतात? नावाला नोकरी आहे पण खुश नाही. दिवसभर दारूच्या नशेत असतात म्हणे. असंही ऐकलं की नोकरीतून डच्चू मिळालाय. त्यामुळे पिणं फार वाढलंय. त्यातून रेणू घराबाहेर पडून काहीतरी शिकते, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करते. हे सहन न होऊन सारखा राग राग करतात म्हणे.
बिचारी रेणू, खूप सोसलं ग. खरंच वाटलं होतं रेणू खूप नशीबवान आहे. हुशार, शिकलेला, प्रेमळ नवरा मिळाला. पण दिसतं तसं नसतं, हेच खरं. निदान वयाच्या उत्तरणीला लागल्यावर तरी काही जण सुधारतात. अगं नित्याची खोड. रेणूलाही आशा होती. सुरुवातीला मुलांसाठी म्हणून सोसलं. वाटलं हळूहळू स्वभावात फरक पडेल, त्याच्या मनाप्रमाणे सांगेल तसं ऐकेल. पण आता पूर्वीपेक्षाही आक्रमक झालाय. दिवसभर दारू प्यायची, शिवीगाळ करायची, अंगावरही हात टाकायचा, कोणा अडाण्याला लाजवेल असं वागणं. रेणू म्हणून निभावून नेते. दुसरी कोणी असती तर कधीच सोडून गेली असती. हो ना ग. तिचा हा भिडस्त स्वभाव जाणूनच त्यानं तिच्याशी लग्न केलं. रेणूसारख्या सुशिक्षित मुलीनं सोसलं. कम्प्युटर युगात 21व्या शतकात ही स्त्रीला असं मानसिक शारीरिक छळ मूकपणे सोसावे लागतात, याचं वाईट वाटतं बघ. एकदा रेणूला भेटायचं आहे. हो हो, जरूर ये, जरूर. फोन करून वेळ ठरवते. लवकरच भेटू बरं. फोन ठेवू आता. बाय. इतक्यातच नयनाचा कॅनडाचा व्हिसा आला. शॉपिंग, घर भाड्याने देणे, पॅकिंग यात खूप दंग झाली. मग फोनवरच निरोप घेऊन कॅनडाला गेली सुद्धा. रेणूविषयी ऐकायला मिळेना. काही महिन्यांपूर्वी व्यंकटेश गेल्याचं समजलं. वाईट वाटलं. मनाची द्विधा अवस्था झाली. भेटायला जावं न जावं या संभ्रमात जाणं राहूनच गेलं. आणि आज अचानक तिला दूरदर्शनवर संचालन करताना पाहून इतका आनंद झाला म्हणून सांगू. अखेर रेणूला आयुष्याचा नवा अर्थ, नवी दिशा मिळाली याचं समाधान वाटलं. तिच्या जिद्दीचं कौतुकही वाटलं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.